सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज वीकेंड आहे, म्हणजे सॅटरडे आहे आज. आणि त्याच्या खुशीत तर मी आहेच, पण अजून एक खूप मस्त आनंदाची बातमी माझ्याकडे आहे. थांबा, तुम्हाला मस्त बसून सांगते काय आहे ती. सो टाडा, मी घेतलेला आहे आयफोन 17 प्रो. आणि हीच होती ती खुशखबर जी माझ्यासाठी, तर तुमच्यासाठी मे बी नसेल, छोटीशी गोष्ट असेल, पण माझ्यासाठी ही खूप जास्त मोठी गोष्ट आहे की हा फोन आज माझ्या हातात आहे, ते पण सोशल मीडियामुळे. बाकी काहीच नाही. मी तुम्हाला आता आपण या फोनवरून, जो माझा आहे सॅमसंग S22 टू आयफोन 17 प्रोवर स्विच होणार आहोत. लगेच बघूया कॅमेरा क्लिअरिटीमध्ये काय फरक पडतो. तर हा आहे 17 प्रो, ज्याच्यातून मी आता शूट करते. आपण ना, मी जरा स्टँडला लावून घेते, कारण हा तुमचा फ्रंट कॅमेरा आहे आणि मी अजून काहीच सेटिंग केलेली नाही आहे, काहीच नाही. मला माहिती आहे थोडासा एक्सपोजरचा इश्यू आहे, पण मी पहिले बोलली की मी पहिले व्लॉग बनवीन, मग याची प्रॉपर सेटिंग करीन, कारण मला तेवढी टेक सॅव्ही नाही आहे मी. सो मला थोडीशी माझ्या भावाची हेल्प लागेल. पण आता तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते आणि आज आपण मस्त मनमोकळेपणाने गप्पा मारणार आहोत माझ्या या फोनबद्दल आणि ऑफकोर्स 17 बद्दल पण. ओके, तर आजचा टॉपिक आहे माझा फोन. आणि माझा आवाज थोडासा तुम्हाला खराब वाटेल, कारण मला खूप जास्त सर्दी झाली आहे. त्यामुळे मी फोनचा प्रॉपर ब्लॉग पण नाही बनवू शकले, फक्त मी फोन घेऊन आली आहे घरी. सो हा आहे सॅमसंग S22, जो मी घेतला होता डिसेंबर 22 मध्ये. आणि ह्या फोनने मला खूप जास्त साथ दिली आहे. हा ब्लॉग म्हणजे ह्याच्यासाठी मी थँक्यू बोलण्यासाठी स्पेशली करते. याला मी खूप त्रास दिला. यू कॅन सी तर 2 लाईन्स आहेत. याची एकदा मी बॅटरी चेंज करून घेतली आहे. आणि आता जेव्हा मी सर्व्हिस सेंटरला याला घेऊन गेली होती, तेव्हा याला सांगितलं होतं की हा डिस्प्ले चेंज करायला लागेल, ह्याची बॅटरी परत एकदा चेंज करावी लागेल, कारण तिचा चार्जिंगचा प्रॉब्लेम झाला या फोनचा. आणि चार्जिंग सॉकेट तर पूर्ण गेला आहे. सो मी डिसाईड केलं की आपण एक फोन घेऊनच टाकूया. तर मी गेली होती, कुकरची शिट्टी झाली आहे, प्लीज इग्नोर करा. तर मी गेली होती 17 घ्यायला फक्त. पण नंतर थोडंसं करून मी प्रो घेऊन आली आहे. आणि या फोनला मला थँक्यू बोलायचं आहे या ब्लॉगमध्ये, की मला एवढे वर्ष याने साथ दिली. या फोनमुळे मी जवळजवळ मला वाटतं 228 व्हिडिओ माझ्या अकाउंटला रील आहेत. आणि 10-12 म्हणजे पूर्ण मोठे यूट्यूबचे ब्लॉग मी याच्यावरून शूट केलेत, याच्यामध्येच एडिट केले, याच्यातूनच पोस्ट केले. तर मी याला खूप जास्त त्रास दिला आहे. या फोनमुळे मी सोशल मीडियावर आली. फोन घेतला तेव्हा माझी सोशल मीडियावर येण्याची अजिबात तयारी नव्हती. तयारी म्हणजे काही विचारच नव्हता असा काय. पण या फोनमुळे आली मी. आणि या फोनने मला 50,000 फॉलोवर्स पण दिले आहेत. आणि जवळजवळ 11,000 सबस्क्रायबर्स यूट्यूबवर. सो मला या फोनला थँक्यू बोलायचं आहे. आणि जो फोन मधून तुम्ही आता मला बघताय, सॅमसंग आयफोन 17 प्रो, त्याला मी एवढंच बोलेन की याने जशी साथ दिली त्याच्या दुप्पट तुम्हाला साथ दे. याच्यातून मी 200 व्हिडिओ पकडून चाला, कारण सगळ्याच व्हिडिओ आपण ज्या शूट करतो त्या आपण पोस्ट करत नाही. आणि याच्यातून माझे 50K फॉलोअर्स झालेत. तर 100K मी अचीव करते ह्या वर्षामध्ये. आणि असेच 1 मिलियन वगैरे झाले तर मला वेळच लागेल. आणि तेच सबस्क्रायबर पण आपले वाढले पाहिजे यूट्यूबला. सो हा ब्लॉग एवढाच होता की या फोनला मला एक थँक्यू नोट बोलून ठेवायची होती आठवणीसाठी. कारण खूप बिघडलाय हा फोन माझ्यासोबत. किती दिवस राहील मला खरंच माहित नाहीये. म्हणजे घरचे बोलत होते की याला रिप्लेस करून टाक, पण खरंच माझा जीव नाही झाला. कारण म्हणजे असं असतं ना, आपली पहिली नोकरी असते, म्हणजे त्याच्यातून आपण थोडी सेव्हिंग करतो, त्याच्यातून काहीतरी घेतो. तो तसा हा मी फोन घेतला होता. हा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. स्वतःसाठी काहीतरी मोठी गोष्ट मी पहिल्यांदा, म्हणजे ह्याची कॉस्ट पण तेव्हा होती S22ची 2022ला. सो माझ्यासाठी खूप महाग होता तेव्हा हा फोन. आणि तेव्हा मी हा घेतला होता. सो मला फक्त याला थँक्यू बोलून ठेवायचं होतं या ब्लॉगमध्ये. माझं असं काहीच नाही की खूप लोकांनी बघावं वगैरे, पण एक माझ्या आठवणीसाठी राहावा. कारण 10-15 वर्षानंतर ऑफकोर्स हा माझ्यासोबत म्हणजे तेव्हा नसणारच आहे. आणि काय नाही बोलेन, थँक्यू. एक मी याला फक्त पप्पी घेऊन घेते. तुझ्यामुळे मी आज सोशल मीडियावर आहे, माझे फॉलोअर्स सबस्क्रायबर्स सगळं आहे. ओके, सो हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आले तू पण किती वर गायचं. असं उघडते, बटन दाबून ठेव. बॅक काढ, दाखव बॅक. बस, थँक्यू.